नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट पहिला प्रश्न येथे आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे। त्यातील पहिला प्रश्न फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल ही पॉलिनॉमियल दिलेली आहे, तर या पॉलिनॉमियलचे फॅक्टर काय असतील? पहा, पॉलिनॉमियल याप्रमाणे आहे m² - 16n²। पहा, m² - 16n²। ऑप्शन कोणता करेक्ट आहे तो आपल्याला चूज करायचा आहे। पहा, m² - 4² बरोबर आहे। 16 म्हणजे काय? 4चा स्क्वेअर आणि n² ॲज इट इज 16n² ला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे। पहा, a² - b² या फॉर्ममध्ये झालेला आहे, म्हणजे आपण काय लिहिणार? m - 4n एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m + 4n। पहा, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। येथे फॉर्म्युला आपण a² - b² हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे। एका ब्रॅकेटमध्ये a - b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b। फक्त आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे। ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। दुसरा प्रश्न, आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत, यावरून x + y ची व्हॅल्यू काय असेल ती फाइंड आउट करायची आहे। पहा, पहिलं इक्वेशन याप्रमाणे आहे 12x + 13y = 26 आणि दुसरं इक्वेशन 13x + 12y = 24 आहे। येथे x आणि y चे कोइफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत। येथे जो x ला कोइफिशियंट आहे तो येथे y ला आहे, येथे y ला जो आहे तो येथे x ला आहे। दोघांची ॲडिशन घेऊ आपण। ॲडिशन जर घेतली तर हे 25x होतील प्लस हे 25y होतील आणि दोघांची ॲडिशन 50 होईल, बरोबर आहे। 25 आहेत, येथे 25 येथे 50 आहेत, म्हणजे इक्वेशनला आपण 25 ने डिवाइड करू। पहा, इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण 25 ने डिवाइड केलं तर काय होईल? प्रत्येक टर्मला 25 ने डिवाइड करू, म्हणजे येथे x होईल, येथे हे प्लस येथे y होईल आणि येथे 25 ने डिवाइड केला आपण 50 ला तर 2 येईल, बरोबर आहे। म्हणजे x + y ची व्हॅल्यू किती मिळेल? आपल्याला 2 मिळेल, म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर। पहा, दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर बी ऑप्शन आहे। तिसरा प्रश्न, 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल। दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केले असता एका अँगलचं मेजरमेंट 70 डिग्री असेल तर त्याच्या अल्टरनेट अँगलचं मेजरमेंट किती असेल? पहा, दोन पॅरलल लाईन अल्टरनेट अँगल हे इक्वल असतात, हे आपल्याला माहिती आहे। पहा, हा जर 70 डिग्रीचा अँगल असेल तर हा पण अँगल 70 डिग्रीचा असतो, कारण हे अल्टरनेट अँगल आहेत। अल्टरनेट अँगल इक्वल असतात, बरोबर आहे। म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर। चौथा प्रश्न, इक्वेशन ऑफ लाईन व्हिच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस। पहा, एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन, सपोज हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे। पहा, इक्वेशन ऑफ लाईन, आपल्याला लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे। ती लाईन पॅरलल आहे एक्स ॲक्सिसला आणि एक्स ॲक्सिसच्या बिलो म्हणजे एक्स ॲक्सिसच्या खालच्या साईडला 5 डिस्टन्सवर आहे, म्हणजे 5 युनिट। पहा, येथे मायनस निगेटिव्ह नंबर असतात, -1 -2 -3 -4 आणि -5। वाय ॲक्सिसवर एक्सच्या बिलो निगेटिव्ह नंबर असतात, 5 युनिट म्हणजे हा पॉईंट होईल। यातून पॅरलल लाईन आपण काढली तर या लाईनचं इक्वेशन काय असेल? या लाईनवरील कोणत्याही पॉईंटची वायची व्हॅल्यू किती असेल? -5, बरोबर आहे। म्हणजे y = -5। ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर। पहा, क्वेश्चन नंबर 2, त्यातील पहिला प्रश्न, येथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 4√8 आहेत इंटू 3√2 हा मल्टिप्लिकेशन करायचा आहे। रूटच्या बाहेर, स्क्वेअर रूटच्या बाहेर जे नंबर आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन आपण एकत्र करू आणि जे स्क्वेअर रूटमध्ये आहेत त्यांचा आपण स्क्वेअर रूटमध्येच मल्टिप्लिकेशन करणार, म्हणजे 8 × 2 आपण एकत्र लिहिलेले आहेत। दोन वेगवेगळे रूट आहेत, येथे आपण एकाच रूटमध्ये लिहिलेलं आहे आणि हे दोन रूटच्या बाहेर जे नंबर आहेत त्यांना आपण बाहेरच मल्टिप्लिकेशन करणार आहोत। पहा, 4 × 3 म्हणजे 12 होतील, हे इंटू साईन काढलं तरी चालेल आपण, आणि 8 × 2 म्हणजे काय होतील? 16 होतील, बरोबर आहे। हे 12 येथे इंटू आणि 16चं स्क्वेअर रूट 4 आहे, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन किती होईल? 48। याचा आन्सर काय मिळेल? 48। दुसरा प्रश्न, P/Q ची व्हॅल्यू आपल्याला 7/3 दिलेली आहे, तर आपल्याला P - Q/Q म्हणजे येथे डिव्हिडंड प्रॉपर्टी अप्लाय करायची आहे आणि आन्सर काढायचा आहे। पहा, याप्रमाणे क्वेश्चन आहे, तर आपल्याला
P/Q ही व्हॅल्यू किती दिलेली आहे 7/3. आपल्याला P-Q पाहिजे. देअरफोर P-Q आपण डिनोमिनेटर मायनस केला तर या पण साईडला डिनोमिनेटर मायनस करावं लागेल, म्हणजे छेद मायनस करावं लागेल, बरोबर आहे. अपॉन 3 देअरफोर हे काय होईल 7 - 3 म्हणजे 4 होतील आणि अपॉन हे 3 म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला 4/3. देअरफोर P-Q/Q इक्वल टू 4/3. येथे प्रॉपर्टी कोणती वापरली आपण बाय डिव्हिडेंडो. क्वेश्चन नंबर 3. रोम्बसच्या एका अँगलचं मेजरमेंट 50 डिग्री आहे तर त्याच्या ॲडजस्टंट अँगलचं मेजरमेंट किती असेल. पहा रोम्बस आहे म्हणजे काय चारही साईड्स इक्वल असतात, रोम्बस आहे आणि अपोजिट साईड्स पॅरलल असतात. 4 साईड्स आर इक्वल, हा रोम्बस आहे आणि एका अँगलचं मेजरमेंट 50 डिग्री आहे. तर ॲडजस्टंट अँगल कोणता म्हणजे शेजारचा अँगल एकतर हा असेल किंवा हा असेल. या अँगलचं मेजरमेंट किंवा या अँगलचं मेजरमेंट किती असेल. रोम्बसचे ॲडजस्टंट अँगल हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे रोम्बसच्या दोन ॲडजस्टंट अँगलची ॲडिशन ही 180 असते. रोम्बसच्या दोन ॲडजस्टंट अँगलची ॲडिशन ही 180 असते, म्हणजे ते दोन अँगल एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल असतात. या अँगलचं मेजरमेंट 50 आहे म्हणजे या अँगलचं मेजरमेंट किती असेल 130 डिग्री असेल, बरोबर आहे. 130 आणि 50 म्हणजे किती होतात 180, म्हणजे हा अँगल किती 130 डिग्रीचा असेल. सोल्युशन कसं लिहिणार आपण. सपोज हा अँगल आपण x घेऊ. लेट x बी दी ॲडजस्टंट अँगल ऑफ 50 डिग्री अँगल ऑफ रोम्बस. देअरफोर 50 डिग्री प्लस अँगल x इक्वल टू 180 डिग्री, बरोबर आहे. देअरफोर x इक्वल टू 180 हे -50 होतील. देअरफोर x इक्वल टू 130. 180 मधून 50 गेले 130. देअरफोर ॲडजस्टंट अँगल इक्वल टू 130 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, तर कॉस थीटाची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. परंतु कंडिशन काय आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरायची आहे आपल्याला, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 हा फॉर्म्युला वापरून आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. साइन थीटा √3/2 आहे, तर आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू किती आहे ती फाइंड आउट करायची आहे. कॉस थीटा व्हॅल्यू किती असेल. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी म्हणजे आपल्याला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. या फॉर्म्युलाला काय म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. व्हॅल्यू पुट करू. साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला √3/2 दिलेली आहे, परंतु येथे साइनचा स्क्वेअर असल्यामुळे या व्हॅल्यूचा स्क्वेअर करू आपण आणि हे कॉस स्क्वेअर थीटा ॲज इट इज इक्वल टू 1. √3चा स्क्वेअर फक्त 3 होईल आणि 2चा स्क्वेअर 4 होईल प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 - 3/4. 3/4 या साईडला गेले -3/4 होतील, बरोबर आहे. देअरफोर कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 × 1 म्हणजे 4 होईल, 3/4 होईल. देअरफोर कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय मिळेल 4 - 3 1 आणि /4. परंतु आपल्याला कॉस थीटा पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावे लागेल, बरोबर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल हा स्क्वेअर निघून जाईल, फक्त कॉस थीटा इक्वल टू या साईडचं स्क्वेअर रूट काय होईल 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 म्हणजे 1/2. कॉस थीटाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1/2. नेक्स्ट पाचवा प्रश्न. येथे आपल्याला अँगल काढायचा आहे 125 डिग्रीचा आणि तो अँगल बायसेक्ट करायचा आहे. खूप सोपे प्रश्न आहेत.
पहा एक अँगल काढायचा आपल्याला. मी पेनाने काढतो, तुम्ही पेन्सिलने काढा, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे. पहा एक सर्वप्रथम आपण रे काढून घेऊ. हा एक पॉईंट घेऊ आपण इथे. तर या पॉईंटवर आपण 125 डिग्रीचा अँगल काढू. कसा काढायचा आपल्याला माहिती आहे. रे या साईडला आहे, म्हणजे आपण काउंटिंग या साईडनं करणार. 125 पाहिजेत. 0, तर 100, 110, 120 आणि 130 आणि 120 यामधील सेंटर लाईन म्हणजे ही लाईन असेल. बरोबर आहे. तो पॉईंट आपण मार्किंग केलेला आहे. तो पॉईंट आणि हा पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. म्हणजे हा अँगल कितीचा काढला आपण? 125 डिग्रीचा. आता हा अँगल आपल्याला बायसेट करायचा आहे. बायसेट करायचा म्हणजे एक सुटेबल डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचा आहे. हे डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेतलं, मार्किंग करायची. दोन्ही रेवर मार्किंग केलेले आपण. आता डिस्टन्स आपण कमी जास्त केलं तरी चालेल, परंतु जे केलेलं आहे त्या डिस्टन्सने आपल्याला या पॉईंटवरून आणि या पॉईंटवरून मार्किंग करायची आहे. हा जो पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे. अँगल आपण बायसेट केलेला आहे, म्हणजे हा होणारा अँगल आणि हा अँगल इक्वल आहेत. हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगलचं मेजरमेंट इक्वल आहे. म्हणजे हा 125 डिग्रीचा अँगल आपण बायसेट केलेला आहे. सपोज ए बी सी अँगल, ए बी आणि सी, आणि हा पॉईंट आपण एखादा पी पॉईंट घेऊ. म्हणजे बी पी रेमुळे अँगल ए बी सी हा बायसेट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, त्यातील पहिला प्रश्न. तुषार परचेस्ड क्लॉथ. तुषारने क्लॉथ खरेदी केलेला आहे, कपडा खरेदी केलेला आहे 316 रुपीजचा, 316 रुपयाचा. तर दुकानदाराने तुषारला 25% म्हणजे 25% डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे 100 रुपये किमतीमागे 25 रुपये कमी होतात. तर एकूण किंमत आहे 316 रुपये. तर दुकानदाराला तुषारला किती रुपये द्यावे लागतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्लॉथची टोटल किंमत काय आहे? 316 आहे. त्यावर 25% डिस्काउंट आहे. प्रथम आपण डिस्काउंट किती मिळाला ते काढू. 25% ऑफ 316 रुपीज किती होईल आपण ते कॅल्क्युलेट करू. 25% आहे, हे साईन कॅन्सल केलं तर 100ने डिवाईड करावं लागेल. ऑफ आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन 316, म्हणजे 316 रुपयाचा 25% डिस्काउंट किती होईल? जे कॅल्क्युलेशन येईल तेवढा डिस्काउंट होणार आहे. 25ने डिवाइड करू. 4ने डिवाइड करू. 316ला इथे 7 होतील, 3 राहतील आणि 9, 79. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला 79 आन्सर मिळेल. 79 रुपीज. बरोबर आहे. एवढा डिस्काउंट मिळतो आहे, म्हणजे 316 रुपये मागे 79 रुपये कमी करणार आहे दुकानदार. म्हणजे तुषार दुकानदाराला किती रुपये देईल? तुषार पेड टू शॉपकीपर अमाऊंट इक्वल टू टोटल प्राइस, त्यामधून डिस्काउंट मायनस होईल. 316मधून 79 गेले, ही सबट्रॅक्शन 237 येईल. बरोबर आहे. एवढे रुपीज दुकानदाराला देणार आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न. येथे आपल्याला ॲरिथमॅटिक मीन म्हणजे एवढ्या नंबरचा आपल्याला मीन 8 आहे दिलेला आहे. तर आपल्याला व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू काय असेल ती फाइंड आउट करायची आहे. या संख्या आहेत एवढ्या आणि त्यांचा मीन हा आहे. तर यामधील एक्सची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ॲरिथमॅटिक मीन. मीनचा फॉर्म्युला काय आहे? मीन इक्वल टू सम ऑफ व्हॅल्यूज, किती व्हॅल्यू आहेत त्या सर्वांची ॲडिशन, सम ऑफ व्हॅल्यूज आणि अपॉन टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. सम ऑफ व्हॅल्यूज म्हणजे सर्वांची ॲडिशन करायची एवढ्या नंबरची आपल्याला. 5 + 6 + x + 9 + 13 आणि अपॉन टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. किती व्हॅल्यू आहेत? 1 2 3 4 5.
5ने डिवाईड करणार आणि मीन किती आहे 8 मीन आहे, मीन 8 दिलेला आहे. पहा यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. पहा हे 5 आपण या साईडला आणू तर हे 40 होतील, बरोबर आहे. 8 × 5 40 होतील. इकडे काय होईल, सर्वांची ॲडिशन 5 6 9 आणि 13 सर्वांची ॲडिशन ही येणार आहे 33. हे प्लस एक्स, बरोबर आहे. यावर एक्सची व्हॅल्यू काढता येईल. देअरफोर एक्स इक्वल टू काय होईल 40 - 33 होतील. देअरफोर एक्स इक्वल टू 7. एक्सची व्हॅल्यू काय असेल येथे 7 असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. पी सेंटर असणारे एक सर्कल आहे, त्याची रेडियस 13 सेंटीमीटर आहे. पहा हे सर्कल आहे, पी सेंटर आहे, रेडियस किती आहे 13 सेंटीमीटर आहे. सेगमेंट ए बी इज अ कॉर्ड. पहा ए बी ही एक कॉर्ड आहे. ए बी कॉर्डची लेंथ 24 आहे. पहा ए बी कॉर्ड ही टोटल लेंथ किती आहे 24 आहे. ए बी कॉर्डची लेंथ 24 आहे. तर आपल्याला पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी, पी पॉईंटमधून ए बीवर आपण पी क्यू परपेंडिक्युलर काढलेला आहे. परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल आहे. तर आपल्याला देन फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ए बी कॉर्ड सर्कलच्या सेंटरपासून किती दूर आहे, म्हणजे पी क्यूची लेंथ किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा हे 24 डिस्टन्स आहे, हा परपेंडिक्युलर आहे. पहा सोल्युशन, आपल्याला पी क्यू परपेंडिक्युलर ए बी दिलेला आहे. पी क्यू परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीला, बरोबर आहे. आपल्याला एक थेरम माहिती आहे, सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर काढलेला परपेंडिक्युलर कॉर्डला बायसेट करतो, बरोबर आहे. इथे लिहिणार आपण थेरम तो. दी परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. पहा सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर काढलेला परपेंडिक्युलर कॉर्डला बायसेट करतो. म्हणजे हे 24 डिस्टन्स आहे, तर ए क्यू 12 असेल आणि क्यू बी 12 असेल, बरोबर आहे. म्हणजे देअरफोर ए क्यूची लेंथ इक्वल आहे क्यू बीची लेंथ, ती किती आहे ए बीची हाफ आहे म्हणजे 12 आहे. पहा ही लेंथ मिळाली आपल्याला, ही पण माहिती आहे. तर ही लेंथ काढता येईल. येथे राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे पायथागोरस थेरम अप्लाय करून आपल्याला ही लेंथ काढता येईल, बरोबर आहे. इन ट्रायंगल पी क्यू ए बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम हा हायपोटेनस आहे ए पी, म्हणजे ए पीचा स्क्वेअर इक्वल टू ए क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. ए क्यू स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ पी क्यू स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. ए पीची लेंथ 13 आहे, 13चा स्क्वेअर इक्वल टू ए क्यू 12 आहे, येथे आपण काढली आत्ता, बरोबर आहे. 12 स्क्वेअर प्लस पी क्यू फाइंड आउट करायची आपल्याला. पी क्यू स्क्वेअर ॲज इट इज. पहा 13चा स्क्वेअर 169, 12 स्क्वेअर 144 प्लस पी क्यू स्क्वेअर. पी क्यू स्क्वेअर यावरून पी क्यू स्क्वेअर काय मिळेल आपल्याला 169मधून 144 मायनस होतील. देअरफोर पी क्यू स्क्वेअर ही सबट्रॅक्शन 25, म्हणजे पी क्यू काय मिळेल स्क्वेअर रूट घेतला आपण तर पी क्यू मिळेल 5. येथे आपल्याला युनिट सेंटीमीटर आहे म्हणजे 5 सेंटीमीटर. पहा येथे आपण सेंटेन्स लिहिणार. द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर. पहा फाइंड दी डिस्टन्स, डिस्टन्स किती आहे कॉर्ड ए बीचं फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड दी कॅपॅसिटी ऑफ अ सिलेंड्रिकल व्हेसल विथ रेडियस 10 सेंटीमीटर अँड हाईट 7 सेंटीमीटर. पहा सिलेंड्रिकल
म्हणजे सिलेंडर टाईप एक व्हेसल आहे, म्हणजे भांडं आहे एक. त्याची कॅपॅसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे त्यामध्ये लिक्विड पदार्थ किती बसेल, कॅपॅसिटी ही आपल्याला फाइंड आउट करायची, म्हणजे व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. सिलेंडर आहे, या सिलेंडरची आपल्याला रेडियस दिलेली आहे. पहा ही रेडियस किती आहे, 10 सेंटीमीटर. आणि या सिलेंडरची हाईट दिलेली आहे आपल्याला. ही हाईट किती आहे, एच आहे 7 सेंटीमीटर. व्हेसलची कॅपॅसिटी म्हणजे व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आपल्याला. पहा सोल्युशन, कॅपॅसिटी आहे म्हणजे व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. रेडियस दिलेली आहे सिलेंडरची 10 सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, सिलेंडरचं व्हॉल्यूम म्हणजे πr² इंटू एच. पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊ. आरची व्हॅल्यू 10 आहे, स्क्वेअर असल्यामुळे आपण 100 लिहिणार. आणि एचची व्हॅल्यू 7 आहे. 7ने 7 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे 22 इंटू 100. युनिट काय आहे, सेंटीमीटर, परंतु व्हॉल्यूम आहे म्हणजे क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. एवढी कॅपॅसिटी आहे. येथे लिहिणार आपण दी कॅपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल व्हेसल इज 2200 क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे. येथे 90चा अँगल आहे, हा 60 डिग्रीचा अँगल दिलेला आहे आणि हा 30 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. हायपोटेनसची लेंथ आपल्याला 8 दिलेली आहे. तर यावरून आपल्याला पी क्यू ही लेंथ किती आहे आणि क्यू आर, पी क्यू ही लेंथ किती आहे आणि क्यू आर ही लेंथ किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. 30 डिग्री अँगल समोरची साईड जी आहे ती हायपोटेनसच्या हाफ असते आणि 60 डिग्री अँगल समोरची साईड हायपोटेनसच्या √3/2 पट असते. हा आपल्याला थेरम माहिती आहे, बरोबर आहे. आणि ट्रायंगल कोणता आहे, 30, 60, 90चा आहे. याचा आन्सर कसं लिहिणार आपण, आपल्याला ह्या दोन साईड फाइंड आउट करायच्या आहेत, पी क्यू आणि क्यू पी. येथे सर्वप्रथम आपण लिहिणार ट्रायंगल पी क्यू आर is 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री या टाईपचा तो ट्रायंगल आहे. देअरफोर ही साईड म्हणजे काय आहे, 30 डिग्री अँगल समोरची साईड आहे कोणती, क्यू आर, बरोबर आहे. म्हणजे क्यू आरची लेंथ किती आहे, हाफ आहे. हायपोटेनस येथे 8 आहे म्हणजे हा इंटू पी आर. 30 डिग्री अँगल समोरची साईड म्हणजे क्यू आर आहे, तिची लेंथ किती आहे, हाफ असते हायपोटेनसपेक्षा. हायपोटेनस येथे 8 आहे, बरोबर आहे. देअरफोर येथे क्यू आरची लेंथ किती मिळेल आपल्याला, हाफ मिळेल पी आरपेक्षा. देअरफोर क्यू आरची लेंथ किती मिळेल, येथे 4 मिळेल. 8ला 2ने डिवाइड केलं 4 मिळेल. येथे युनिट आपल्याला काहीच दिलं नाही म्हणजे आपण फक्त युनिट लिहिणार. सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहिलं असतं, परंतु दिलेलं नाही आहे त्यामुळे आपण युनिट लिहिणार. इथे आपल्याला रिझन लिहायचं आहे. इथे रिझन काय लिहिणार आपण, येथे रिझन काय लिहिणार आपण, लेंथ ऑफ साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ लेंथ ऑफ हायपोटेनस. या प्रॉपर्टीनुसार आपण ही लेंथ फाइंड आउट केलेली आहे. आता ही साईड फाइंड आउट करायची, परंतु ही साईड म्हणजे 60 डिग्री अँगल समोरची साईड आहे, बरोबर आहे. नाऊ क्यू पीची लेंथ, पी क्यूची लेंथ किती असते, √3/2 इंटू हायपोटेनस. येथे हायपोटेनस पी आर आहे. देअरफोर पी क्यूची लेंथ √3/2, पी आर किती 8 आहे, बरोबर आहे. देअरफोर पी क्यूची लेंथ काय मिळेल, 8ला 2ने डिवाइड केलं 4 होईल म्हणजे 4 इंटू √3 युनिट.
इथे रिझन काय लिहिणार आपण, लेंथ ऑफ साईड अपोजिट टू 60 डिग्री, येथे 60 डिग्री इज हाफ नसते, येथे काय असते, √3/2 एवढ्या पट असते लेंथ ऑफ हायपोटेनस. हे रूल कधी अप्लाय होतात, जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल 30चा असेल आणि एक 60चा असेल तरच. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे आपल्याला हे दोन इक्वेशन आहेत ते सॉल्व करायचे आहेत, म्हणजे ए आणि बीच्या व्हॅल्यू काय आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन याप्रमाणे आहेत, आपण लिहून घेतलेले आहेत. सपोज हे पहिलं इक्वेशन आहे आणि हे दुसरं इक्वेशन आहे. सोल्युशन मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 ने मल्टिप्लाय करू. 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे 4b होईल, बरोबर आहे. येथे 4b आहे म्हणजे दोघांची आपण सबट्रॅक्शन घेतली तर b कॅन्सल होईल, आपल्याला याची व्हॅल्यू काढता येईल. इक्वेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय करू, वी गेट, आपल्याला काय मिळेल, प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2a होईल प्लस 4b होईल. 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 28 होतील. हे तिसरं इक्वेशन मिळालं आपल्याला. पहिल्यावरून तिसरं तयार केलं आपण, म्हणजे आता राहिलेलं इक्वेशन दुसरं आणि तिसरं दोघांचा विचार करायचा आपल्याला. इथे आपण काय करू, आता हे तिसरं इक्वेशन मायनस करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2 मधून मायनस करू. 2 नंबरचं इक्वेशन 3a + 4b = 34. 3a + 4b = 34. यामधून मायनस करायचं आपल्याला थर्ड इक्वेशन 2a + 4b = 28. सबट्रॅक्शन आहे म्हणजे आपण साईन चेंज करू. प्रत्येक टर्मचं साईन चेंज होईल कारण सबट्रॅक्शन आहे. हे मायनस होईल, हे मायनस आणि हे मायनस. +4b - 4b कॅन्सल होतील. 3a मधून 2a गेले तर फक्त a राहील. 34 मधून 28 गेले तर 6 राहतील, म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6, बरोबर आहे. याची फाइंड आउट केली, आता बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. पुट याची व्हॅल्यू 6 आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 याप्रमाणे आहे, a + 2b = 14. तर याची व्हॅल्यू 6 पुट करू म्हणजे 6 + 2b = 14. देअरफॉर 2b = 14 मधून 6 मायनस होतील. 2b = 8. देअरफॉर b = 8ला 2 ने डिवाइड करावं लागेल, म्हणजे बीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 8/2 म्हणजे 4. 6 आणि 4 हे काय आहेत, आपले सोल्युशन्स आहेत दिलेल्या इक्वेशनचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला ट्रायंगल PMN कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ट्रायंगल PMN त्यापैकी आपल्याला साईड दिलेली आहे MN. MN साईड दिलेली आहे आपल्याला आणि M पॉईंटवर अँगल आहे 65चा. सपोज हा अँगल 65चा आहे. साईड आपल्याला MN दिलेली आहे, परंतु अँगल M दिलेला आहे, N नाही दिला, बरोबर आहे. P दिलेला आहे, म्हणजे इथे कुठेतरी पॉईंट असेल P या लाईनवर, बरोबर आहे. तर P अँगल 60चा आहे, म्हणजे हे दोन अँगल, एक 60 एक 65, तर हा अँगल किती असेल तो काढता येईल आपल्याला. एका अँगलचं मेजरमेंट 60 दिलेलं आहे, एका अँगलचं मेजरमेंट 65 आहे. तर त्या ट्रायंगलमधील तिसरा अँगल किती असेल, सपोज तो अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा N अँगल, बरोबर आहे. अँगल Nचं मेजरमेंट किती असेल, हा तर आपल्याला P अँगल आहे, हा M आहे, म्हणजे N अँगल किती असेल, 180 मधून मायनस होईल. दोघांची ॲडिशन केली आपण, हे 125 होईल, म्हणजे 180 मधून 125 मायनस केले आपण, तर तो अँगल आपल्याला किती मिळेल, हा 55चा मिळेल, बरोबर आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. हे ट्रायंगल कसा काढायचा पाहू आपण. इन ट्रायंगल PMN अँगल P प्लस अँगल M प्लस अँगल N ठिकाणची ॲडिशन 180 असते, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. अँगल P दिलेला आपल्याला 60चा, अँगल M आहे
65चा, तर अँगल एन आपल्याला कितीचा मिळेल ते काढायचं आहे. दोघांची ॲडिशन 125 होईल प्लस अँगल एन इक्वल टू 180. देअरफोर अँगल एन, या अँगलचं मेजरमेंट किती असेल 180 मायनस 125. देअरफोर अँगल एन 180मधून 125 गेले 55 डिग्री. एन अँगल आपण काढलेला आहे. कारण साईड आपल्याला एम एन दिलेली आहे, म्हणजे एम अँगल दिलेला आहे, परंतु एन अँगल दिला नव्हता, दुसराच अँगल दिला होता. त्यावरून आपण एन अँगल फाइंड आउट केलेला आहे. आता आपल्याला हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सर्वप्रथम आपण साईड काढून घेऊ 5.7 सेंटीमीटर. पहा, मी पेनाचा वापर करत आहे, तुम्ही पेन्सिलचा वापर करा. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे. 5.7 सेंटीमीटर आपण हा सेगमेंट काढलेला आहे. एम एन आहे, म्हणजे हा पॉईंट एम घेऊ आपण आणि हा पॉईंट एन घेऊ. तर एम पॉईंटवर अँगल आहे 65 डिग्रीचा. येथे अँगल काढणार आपण एम पॉईंटवर 65 डिग्रीचा. पहा, 0पासून काउंटिंग करणार 60 आणि हे 65, म्हणजे हा पॉईंट आपण जॉईन करून घेऊ, थोडा वाढून घेऊ आपण. हा रे काढला आपण, हा अँगल झालेला आहे 65 डिग्रीचा, बरोबर आहे 65 डिग्री. आता एन अँगल किती आहे 55चा. एन अँगल काढायचा 55चा, 50 आणि हे 5. पहा, हा पॉईंट आणि तो पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. पहा, इथे आपल्याला हा पॉईंट कोणता मिळेल पी मिळेल. आपण हा अँगल काढला 55 डिग्रीचा, म्हणजे ॲटोमॅटिक हा अँगल आपला 60 डिग्रीचा झालेला आहे. पहा, याप्रमाणे ट्रायंगल PMN आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.